पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पनवेल येथील जय भारत नाका. सकाळचा प्रसन्न वातावरण, मंदिरात घुमणारे मंत्रोच्चार आणि भक्तांच्या चेहऱ्यावर दिसणारा समाधानाचा आनंद. गुरुवारी येथे काहीतरी खास घडत होते. सुमारे 140 वर्षांचा इतिहास लाभलेल्या श्री राधाकृष्ण मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत होता. हे मंदिर फक्त एक वास्तू नाही, तर पनवेलच्या श्रद्धेचा, परंपरेचा आणि भक्तीचा जिवंत इतिहास आहे. असं सांगितले जाते की 1885 साली काही भक्तांनी अगदी घरगुती स्वरूपात या मंदिराची स्थापना केली. सुरुवातीला साधं छोटंसं असलेलं हे मंदिर काळाच्या ओघात भक्तांच्या प्रेमामुळे मोठं होत गेलं. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत गेली आणि मंदिर शहराच्या श्रद्धेचं केंद्र बनलं. मात्र काळाच्या झळा कोणालाही चुकत नाहीत. गेल्या काही वर्षात मंदिराची अवस्था जीर्ण झाली होती, पण भक्तांच्या मनातील श्रद्धा अजूनही तितकीच ठाम होती. हे मंदिर पुन्हा उभं राहिलंच पाहिजे असा निर्धार त्यांनी केला. यानंतर सुरू झाला पुनर्बांधणीचा प्रवास. कोकणाची ओळख असलेल्या चिऱ्याच्या दगडांचा वापर करून मंदिराला पुन्हा उभारण्यात आलं. जुन्या वास्तूचा आत्मा जपत त्याला आधुनिकतेची सुंदर जोड देण्यात आली. प्रत्येक कोपऱ्यातून पारंपरिक कलाकुसर आणि भक्तिभाव जाणवेल अशी ही रचना साकारण्यात आली. आज जेव्हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडत होता, तेव्हा नव्याने सजलेलं मंदिर पाहून प्रत्येक भक्ताच्या डोळ्यात अभिमान आणि आनंद होता. मंदिराचा इतिहास सांगताना चिन्मय समय यांनीही भावनिक शब्दात सांगितले की हे मंदिर केवळ श्रद्धेचं स्थान नाही, तर अनेक पिढ्यांच्या आठवणींचं केंद्र आहे. येथे कृष्ण जन्माष्टमी, होळी, वर्धापन दिन, श्रावण आणि अधिक महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे. आजचा दिवस फक्त प्राणप्रतिष्ठेचा नव्हता, तो होता परंपरेचा पुनर्जन्म, श्रद्धेचा उत्सव आणि पनवेलकरांच्या एकजुटीचा सुंदर नमुना. जय भारत नाक्यावर उभं असलेलं हे मंदिर आता पुन्हा एकदा नव्या तेजाने उजळलं आहे आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. नमस्कार. आज श्री राधाकृष्ण मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात आपल्या पनवेल नगरीत साजरा होतो. 1885 साली स्थापन झालेले हे मंदिर भक्तांच्या अलोट गर्दीने प्रसिद्ध आहे. मंदिरामध्ये होळी असेल, गोकुळाष्टमी असेल किंवा मंदिराचा वर्धापन दिन असे विविध उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. मंदिरामध्ये अखंड पूजा अर्चना होतच असते. मंदिर 140 वर्षे जुने असल्याने जीर्ण स्वरूपात झाले होते. भक्तांच्या सगळ्याच्या मागणीनुसार या मंदिरामध्ये डागडुजी करणे गरजेचे होते. आपण आज कोकणाच्या प्रवेशद्वारावर राहतो. कोकणामध्ये चिऱ्याच्या दगडाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. सर्वांच्या मागणीनुसार, सगळ्यांच्या इच्छेनुसार या मंदिराचे बांधकाम आज कोकणी स्वरूपात, कोकणी थाटात पार पडले आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या मंदिराला अवश्य भेट द्या. धन्यवाद.